अजित पवारांना मोठा धक्का. बडा नेता जय महाराष्ट्र करत ठाकरे गटात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केलं. त्यांच्यासोबत 44 आमदार आले आणि अजितदादा गटाने सत्तेत सहभाग घेतला. त्यामुळे अजितदादा गटाची आगामी काळात मोठी इन्कमिंग होईल असा कयास वर्तवला जात होता. पण हा कयास फेल ठरताना दिसत आहे. अजितदादा सत्तेत असूनही त्यांच्याकडे नेते कार्यकर्ते येण्याचं सोडून आता त्यांनाच नेते सोडून जात असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. अजितदादा यांचे एक कट्टर समर्थक 9 वर्षात अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणार आहे. अजितदादांचे हे समर्थक ठाकरे गटात जाणार असून त्यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली आहे. अजित पवार गटाला नव्या वर्षात ठाकरे गटाकडून जोरदार झटका मिळाला आहे. अजितदादांचे कट्टर समर्थक संजोग वागरे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. संजोग वागरे यांनी ठाकरे गटात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन पक्षात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी संजोग यांचं जंगी स्वागत केलं आहे. त्यामुळे अजितदादा यांच्यासाठी हा मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. उद्धव ठाकरे यांनी वागेरे यांना कोणतेही ठोस आश्वासन दिलेलं नाही. मात्र वागेरे यांना मावळची उमेदवारी देण्यास उद्धव ठाकरे अनुकूल असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे वागेरे हे नव्या वर्षात म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान संजोग वागेरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राजकारणात प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाची भेट घेत असतो. अशातच निवडणुका आल्या की इच्छुक उमेदवार तिकिटासाठी चाचपणी करतात. आता काहींना खासदार व्हायचं आहे. त्यामुळे संजोग वागेरे आणि उद्धव ठाकरेंचा फोटो पाहिलेला आहे. ते इथं आल्यावर मी त्यांना विचारेन. मात्र प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. परंतु यातून असं दिसतं की महाविकास आघाडीकडे उमेदवार नाही. त्यामुळे ते आमचा उमेदवार घेण्याचा प्रयत्न सुरू आहे का याची मला कल्पना नाही असा टोला अजित पवार यांनी लगावला.